शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज हिंगोली दौऱ्यात निष्ठावंत शिवसैनिकांशी संवाद साधत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। खासदारांच्या पक्षांतरानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं। कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं। आगामी काळात शिवसेना पुन्हा जोमानं उभी राहील असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला। हिंगोलीतील कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून गेलेल्यांपेक्षा पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या शिवसैनिकांवर आपला विश्वास असल्याचं सांगितलं। संकटाच्या काळात पक्षासोबत राहणारे कार्यकर्ते शिवसेनेची खरी ताकद असल्याचं त्यांनी नमूद केलं। विचारांशी तडजोड न करता पक्षाशी वाटचाल करून राहणार असल्याचा संदेशही त्यांनी दिलाय। राज्यातील बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात थेट जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतलाय। त्याचाच एक भाग म्हणून हिंगोली दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। पक्ष संघटनेची पुनर्बांधणी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न या दौऱ्यातून करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलंय। खासदार संजय राऊत यांनी हिंगोलीत बोलताना सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली। पक्ष फोडण्यासाठी आर्थिक प्रलोभने आणि दबाव तंत्राचा वापर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। मात्र शिवसैनिक कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अजूनही जनतेच्या मनात असून पक्ष संपल्याच्या चर्चा निराधार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं। महाराष्ट्रातील जनतेचा पाठिंबा आणि शिवसैनिकांची ताकद यामुळे पक्ष नव्या उमेदीनं उभा राहील असा दावा त्यांनी केला। आगामी निवडणुकांमध्ये त्याचे चित्र दिसून येईल असंही ते म्हणाले। उद्धव ठाकरे यांच्या आगमनामुळे हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सभास्थळी दाखल झाले। घोषणाबाजी आणि जय घोषानं सभास्थळ दराडून गेलं होतं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीवर सभेत विशेष भर देण्यात आला। प्रत्येक गाव आणि बूथ स्तरावर पक्ष मजबूत करण्याचं आवाहन नेत्यांनी केलंय। निवडणुकांमध्ये शिवसेनेला पुन्हा यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं असं सांगण्यात आलं। हिंगोली दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक गावातील शिवसेना शाखा सक्रिय करण्याचं आवाहन केलंय। गाव पातळीवर नागरिकांच्या प्रश्नांसाठी लढा देण्याचे निर्देशही पदाधिकाऱ्यांना देण्यात आले। संघटना मजबूत झाल्यास पक्षाची ताकद वाढेल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। संकटाच्या काळातही पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या शिवसैनिकांचे उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं। निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळेच पक्षांची ओळख टिकून असल्याचं त्यांनी म्हटलं। आगामी काळात हीच निष्ठा पक्षाला नवसंजीवनी देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। हिंगोलीच्या भूमीतून पक्ष पुनर्बांधणीचा स्पष्ट संदेश देण्यात आला। मराठवाड्यातील शिवसैनिकांना नव्या जोमानं कामाला लागण्याचे आवाहन यावेळी करण्यात आलं। राज्यभर सुरू असलेल्या संवाद दौऱ्यातून शिवसेना पुन्हा संघटित आणि मजबूत होईल असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केलाय।